हॅलो नमस्कार गाई. हे बघा इथं आम्ही ना संत मणकोजी बोधले महाराजच्या मंदिरला आलो. इथं हे धामणगावामध्ये आहे मंदिर. तर त्याची कथा अशी आहे, तुम्हाला सांगते. थांबा आता. पांडुरंग इथं कसं काय आला बोला. ते कोणता मुसलमानचा माणूस होता म्हणे, तर तो पायी चालत निघाला म्हणे आणि एवढी इथंपर्यंत आला तो. आणि इथून असं लोटांगण घेत गेला. त्याला चालणंच होईना. शेवटी लोटांगण घेऊन पण तो दमला. आणि मग पांडुरंगाला म्हटला, पांडुरंगा आता आज एकादश आहे, मला उद्या तुझ्यापर्यंत काही येणं होत नाही, तर आता मला इथंच तू येऊन भेट दे असं म्हणला. मग त्या महाराजाला इथं पांडुरंग येऊन भेटलेले आहेत. आणि याची अशी कथा आहे. तर इथं पांडुरंग गुप्त मार्गाने येऊन दर्शन दिले त्याला एकादशी दिवशी. आज आषाढी एकादश आहे. बोधले बोवाला इथं दर्शन दिलं पांडुरंगाने. आणि मग इथं मंदिर बांधलं गेलं मोठं. मुसलमानच्या बाबाचं नाव बोधले बोवा आहे. मुसलमानच्या माणसाचं नाव आहे ते बोधले बोवा म्हणून. तर त्यांना पांडुरंग इथं प्रसन्न झाला आणि इथं येऊन दर्शन दिलं पांडुरंगाने आषाढी एकादशी दिवशी. कारण त्याला तिथपर्यंत जाणं झालं नाही चालत पायी. तर या मंदिराची अशी कथा आहे. आम्ही आज इथं दर्शनाला आलो आहे आणि आता दर्शन घेतो, बसलो आहे थोडंसं. आता निघणार थोड्या वेळाने.